नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। लोणावळ्यामध्ये संत नामदेव महाराजांचा 676वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी सोहळ्याला भक्तिमय वातावरण तयार झाले होते। यावेळी गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचाही सन्मान करण्यात आला। संत शिरोमणी व संत नामदेव महाराज यांच्या 676व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने शिंपी समाज ट्रस्ट लोणावळा यांच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। भांगरवाडी येथील श्री लक्ष्मीनारायण गणपती मंदिर परिसरात हा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात श्री सत्यनारायण महापूजेने झाली। यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजेत सहभाग घेतला। त्यानंतर लोणावळ्यातील रेल्वे विभागाच्या श्री संत नामदेव महाराज उद्यान परिसरातील नामफलक व सुशोभीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला। सोहळ्यानिमित्ताने लहान मुलांपासून तरुणांपर्यंत विविध वयोगटांसाठी खेळ तसेच मनाचे श्लोक, महालक्ष्मी अष्टक, कालभैरव अष्टक आणि श्री सूक्त पठण या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांना बालक, विद्यार्थी, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संत नामदेव महाराजांचे विचार आणि संत परंपरेतील संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे विशेष महत्त्व ठरले। यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। गुणवंतांचा गौरव आणि ज्येष्ठांचा आदर या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। सायंकाळी समाज प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तळेगाव येथील हरिभक्तपरायण माऊली दाभाडे यांनी संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता, मानवता आणि सामाजिक ऐक्याच्या विचारांवर मार्गदर्शन केले। संत विचारांची आजच्या समाज जीवनातील उपयुक्तता आणि उपस्थितांसमोर विशद केली। दिवसभर विविध कार्यक्रमामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या सोहळ्यात समाज बांधव, भाविक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांची मोठी संख्येने उपस्थिती लाभली। संजीवन समाधी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद चिंबळकर, रमेश पिसे, रमेश बोरटक्के, दीपक शिंत्रे, महेश कांबळे, अमोल धोंगडे, उमेश जुंदर, अमित मुळे, रेखा मुळे, कल्पना टेलर कल्याणजी, धीरूबाई कल्याणजी, जितेंद्र कल्याणजी, नंदकुमार हरसुळे, विजय खर्डे, सुधाकर हेंद्रे यांच्यासह शिंपी समाज ट्रस्टच्या पदाधिकारी, समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी जनाबाई माता की जय। 6-7 पिढ्या यादव, आपल्याला जेवढा वेळ नाही त्याचं मला सांगायला सगळा इतिहास। पण नरशी ब्राह्मणी नावाचं गाव आहे मराठवाड्यात, तिथलं हे कुटुंब नामदेवरायांचं। मग नामदेवरायांचे वडील जे होते त्यांचं नाव दामासे आणि आईचं नाव गोणाई। त्यांचे वडील पंढरपूरला आले। त्यात असं झालं की त्यांचे जे आजोबा होते ते आजोबा पंजोबा घरात पूर्वंपार पंढरीची वारी होती। तर काही अपघात घडले घरात आणि मग त्यामुळे ते पंढरपूरलाच राहिला। नामदेवराय एवढा धर्मनिष्ठ महात्माच आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतवर्षात जन्माला, एकनिष्ठ भाव भक्ताचा स्वधर्म आणि गते वर्म नाही कोणी। नामदेवरायांचं 2 वैशिष्ट्य मी सांगितली, कोण सांगेल मला? तर मी तिसरं सांगेल। एक ते संत चरित्रकार होते। चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की। शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध। काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की। नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी, शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज। नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा। मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तसेच फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।